नमस्कार मित्रांनो, जीनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की मतदान यादी जाहीर झालेल्या आहेत। मग या मतदार यादींमध्ये आपले नाव कसे चेक करायचे याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, सध्याच्या महत्त्वाच्या काळात जेव्हा देशामध्ये आचारसंहिता लागू आहे, आपल्या नागरिकाच्या हक्कांचा व जबाबदाऱ्यांचा उपयोग करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते। लोकसभेच्या निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या तारखांपासून देशात एकूण 7 टप्प्यात मतदान होणार आहे। या प्रक्रियेचा भाग बनण्यासाठी प्रत्येकाने अशी खात्री करून घेणे आवश्यक आहे की त्यांचे नाव मतदार यादीत आहे की नाही। तर मग ह्या मतदार यादी गावोगावी प्रसिद्ध झालेल्या आहेत। प्रत्येक गावांच्या याद्या तयार झालेल्या आहेत। तर मग या याद्या आपल्याला कशा पद्धतीने बघायला मिळतील किंवा या याद्यांमध्ये आपले नाव कशा पद्धतीने आपण बघू शकतो याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशीच नवीन माहिती आपल्याला मिळत राहील। तर मग मतदान यादीत नाव कसे चेक करावे, तर याच्या 4 पद्धती आहेत। तर मग त्या 4 पद्धतीमध्ये पहिली पद्धत आहे ऑनलाईन पद्धत। मग ऑनलाईन पद्धतीने आपण कशा पद्धतीने करू शकतो, तर भारत निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाईट आहे। मग तिचे नाव आहे www.nvsp. त्यावर गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सर्च युअर नेम इन इलेक्टोरल रोल वर क्लिक करावे लागेल आणि तिथे आलेली माहिती आपण भरली की आपला मतदान कार्ड किंवा मतदान क्रमांक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल। मग मतदार यादीतील नावही आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे। दुसरी पद्धत आहे SMS द्वारे। तर मतदार ओळखपत्रावरील आपला ई-पिक म्हणजेच इलेक्टोरल फोटो आयडेंटिटी कार्ड, तो ई-पिक क्रमांक SMS द्वारे 1950 या नंबरवर पाठवण्याची पद्धत आहे की SMS टाईप करताना ECIPS असे कॅपिटल टाईप करून मधात स्पेस द्यायचा आणि नंतर पुढं ई-पिक क्रमांक लिहायचा आणि तो 1950 या नंबरवर पाठवायचा। मग SMS द्वारे पाठवल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपला मतदान ओळखपत्रावरील क्रमांक तसेच नाव यादीत आहे की नाही ते आपल्याला बघायला मिळेल। तिसरी पद्धत आहे अधिकृत मोबाईल ॲप। मग गुगल प्ले स्टोअरवरून किंवा ॲपल स्टोअरवरून वोटर हेल्पलाईन हे ॲप आपण डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी तुमची मतदान नोंदणी झालेली आहे का नाही, तुमचे मतदार यादीत नाव आहे का नाही ते तुम्ही त्या ठिकाणी तपासू शकता। चौथी पद्धत आहे तर मतदान केंद्राच्या भेटीद्वारे किंवा मग स्थानिक मतदान केंद्र अथवा आपल्या परिसरातील निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधा आणि तुमचे नाव मतदान यादीत आहे किंवा नाही ते तपासा। मग यासाठी BLO या ठिकाणी मतदान अधिकारी नेमलेले असतात, त्यांच्याकडे या याद्या आलेल्या असतील तर आपल्याला या याद्यांविषयी माहिती मिळेल। त्या यादीत आपण आपले नाव बघू शकतो। तर आपल्या मताचा हक्क बजावणे हे आपल्या प्रजासत्ताकाच्या स्तंभापैकी एक आहे। असा हक्क बजावण्यासाठी आपले नाव मतदान यादीत असणे अत्यावश्यक आहे। म्हणून आम्ही वरीलप्रमाणे 4 पद्धतीने तुम्ही तुमचे नाव मतदान यादीत आहे किंवा नाही याविषयी माहिती मिळवू शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।